नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अद्वैत आणि कला रात्रीचे जे पान खायला गेलेले असतात ते डायरेक्टली सकाळीच घरी आलेले असतात. सरोज त्या दोघांना एकत्र बघून रागवते आणि अद्वैतला विचारते की अद्वैत तुम्ही कुठे गेला होतात. तेव्हा अद्वैत सांगतो की आम्ही पान खायला गेलो होतो. मग सरोज तर आणखीच रागवते आणि अद्वैतला म्हणते की काय अद्वैत, तुम्ही दोघं जण पान खायला गेला होतात. आबांना मात्र आनंद होतो. आबा म्हणतात की अरे वा अद्वैत, आता मात्र तुझं संसारामध्ये मन रमायला लागलंय. हा अद्वैत, अरे तुला माहितीये का, तुझी आजी आणि मी आम्ही दोघंही रात्रीचं आम्ही गुपचूप आईस्क्रीम खायला जायचो. मग मस्त आम्ही फेरफटका मारायला जायचो. आणि तुला माहितीये का, तुझ्या आजीला गुलाबी रंगाचं आईस्क्रीम आवडायचं. आणि आता जसं तुम्ही आलात ना तसंच आम्ही कधीतरी पहाटे यायचो. आता तुम्हाला असं बघितलं आणि जुने सगळे दिवस माझ्या डोळ्यासमोर आले. पण मला तुमच्या दोघांकडे बघून खूप कौतुक वाटलं की तुम्ही खरंच दोघं जण एकत्र पान खायला गेला होतात. आणि हीच तर मजा असते रे खरी, की हे सगळं करण्याचं, गुपचूप घरच्यांना न सांगून काहीतरी एन्जॉय करायला जायचं. आणि तुम्ही जे केलंय ते बरोबरच केलंय. आणि आता जर कोणाला पानाचा शौक असला आणि मध्यरात्री अपरात्री कधीही जर पानाची तलप लागली तर हे बघ अद्वैत, पानाची जर तलप आली ना तर लगेचच पान खाऊन मोकळं व्हायचं. पण एक गोष्ट काय मला पटली नाही बरं का. कला म्हणते की कुठली आजोबा. तेव्हा आजोबा म्हणतात की मला काय तुम्ही पान आणलं नाही, मला ही गोष्ट नाही पटली. मग कला हसते. सोहम म्हणतो की एक्झॅक्टली वहिनी, मलाही बोलवायचं होतं पान खायला, मीही आलो असतो की. आबा सोहमला म्हणतात की काय रे, आणि तुझं काय काम होतं त्या दोघांमध्ये. तसंही ते दोघं नवरा बायको एन्जॉय करण्यासाठी बाहेर गेले होते ना. आम्हाला पान का नाही आणलं असं विचारावं, मला का नेलं नाही असं काय विचारतोयस. सोहम म्हणतो की हो आबा, असंच मजा करतोय हो, दादाची टर खेचतोय. पण सिरियसली कला वहिनी, एक गोष्ट सांगू का, एखादी गोष्ट मनात आली आणि ती केली असं दादानी कित्येक वर्षानंतर आज केलंय. आय गेस कॉलेजमध्ये असताना त्याने असं काहीतरी केलं असेल, नाहीतर नेहमी कामाच्या टेन्शनमध्ये असतो आणि कामामध्येच त्याचा सगळा दिवस निघून जातो. त्यामध्ये त्याला काय आवडतंय काय नाही आवडत याचा सुद्धा तो विचार करत नाही. परंतु आज मात्र त्याला पान खायला आवडतंय, त्यामुळे वहिनी तो तुझ्यामुळे का होईना पान खायला गेला, खरंच थँक्यू. मग तेव्हा अद्वैतला सुद्धा ती गोष्ट नोटीस होते. तोही विचार करू लागतो की खरंच मी कितीतरी दिवस झाले मी स्वतःची एकही विश कंप्लीट केली नाही. आबा कला आणि अद्वैतला म्हणतात की पोरांनो, अशीच मजा करत राहा. आणि डोळ्यांवर किती झोप आहे तुमच्या, एक काम करा, तुम्ही जाऊन थोडंसं झोपा. तुम्ही दोघं थोडा वेळ झोपा आणि मग आल्यावर नाश्ता करूया, ठीक आहे. मग कला आणि अद्वैत मान डोलावून तिथून निघून जातात. सरोज मात्र या सगळ्या गोष्टीवर काहीच बोलू शकलेली नसते. तर इकडे संगीताच्या घरी तिची एक मैत्रीण आलेली असते आणि काजलसाठी स्थळ घेऊन आलेली असते. सोबतच तिने मुलाचा फोटो देखील आणलेला असतो. संगीताला ती दाखवत असते की बघा बघा, हा एक प्रोफेसर आहे, कोल्हापुरातल्या कॉलेजात जाऊन तो शिकवतो. मग संगीता दुसरा फोटो बघते आणि विचारते की आणि हा काय करतो. तेव्हा ती बाई सांगते की अहो, हा तर बँकेत जॉबला आहे, बँकेत काम करतो. तर संगीता म्हणते की हो का, चांगले आहेत बरं का दोन्ही पण मुलं. तेवढ्यातच काजल तिथे येते आणि म्हणते की काय हो खरे बाई, काय चाललंय तुमचं, आणि ही पोरं कोण आहेत. तेव्हा ती बाई म्हणते की अरे वा, बरंच झालं की ही इथं आली, आता हिलाच डायरेक्ट विचारता येईल की तिला कोण पसंत आहे ते. काजल म्हणते की काय. तर संगीता म्हणते की अगं हो, स्थळ दाखवताय बघ, तुला कुठलं आवडतंय बघ आणि सांग आम्हाला. ते सर्व ऐकून काजल शॉक होते आणि म्हणते की काय, आणि म्हणते की हे बघा मावशी, मला काही लग्न वगैरे करायचं नाहीये हा. आणि हे काय आहे, लग्न मला करायचंय ना. मग लग्न मला करायचंय की नाही, मला माझ्यावर सोडा ना सगळ्या गोष्टी. तुम्ही डायरेक्ट मुलांचे फोटो माझ्या आईबाबांना काय दाखवताय. संगीता म्हणते की काजल, अगं असं काय करतीये, मीच त्यांना सांगितलं फोटो आणायला आणि मुलं दाखवायला. तुला जर यातला कोणी पसंत असेल तर सांग लवकर. काजल संगीताला म्हणते की आई तू थांब बरं जरा, आणि आपल्याला ना आता तुझं काहीच ऐकायचं नाही. तुला आपण किती वेळा सांगितलं ग की आपल्याला लग्न नाही करायचंय म्हणून. आपल्याला तुम्हाला आणि या घराला सोडून कुठेही जायचं नाहीये. आणि आई आता तर तू लग्नाचा विचारच सोडून दे, आपण काही लग्न करणार नाही, असं म्हणून काजल आता रागारागाने तिथून निघून जाते. त्यावर ती बाई म्हणते की अहो, ही असं काय म्हणते. तेव्हा संगीता म्हणते की नका हो काळजी करू, मी जेव्हा हिच्या वयाची होते ना तेव्हा मी असंच म्हटले होते आणि मग नंतर हे मला भेटले. तुम्ही अजिबात काळजी करू नका, हा हळूहळू ती होईल रेडी या सगळ्या गोष्टीसाठी.
तर मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओच्या लाईकचं टार्गेट असणार आहे 1000 लाईक्स. मला माहिती आहे मित्रांनो की तुम्ही नक्कीच हे टार्गेट पूर्ण कराल आणि आमची मदत कराल. इकडे कला आणि अद्वैत जेव्हा रूममध्ये असतात तेव्हा कला अद्वैतकडे बघते आणि मनात विचार करते की काय मला छळतोयस का, थांब आता बघतेस तुला मी. आणि त्यावेळी अद्वैत बाथरूममध्ये चाललेला असतो. त्याने कपाटातून त्याचे कपडे वगैरे घेतलेले असतात आणि बाथरूममध्ये जाण्यासाठी तो निघालेला असतो. आता त्याचं काही कलाकडे लक्ष नसतं. तेवढ्या झपाट्यात कला लगेच टॉवेल घेते आणि लगेचच बाथरूममध्ये शिरते. अद्वैतला धक्का मारून ती बाथरूममध्ये शिरलेली असते आणि दरवाजा बंद करून घेतलेला असतो. अद्वैत म्हणतो की काय आहे, ही काय पद्धत आहे का असं आतमधून एखाद्याला धक्का मारून शिरण्याची? तू आतमध्येच कशी काय शिरली आणि मूर्ख कुठली, मी जात होतो ना आतमध्ये रेडी व्हायला, मग का गेलीस तू आतमध्ये? तेव्हा कला म्हणत असते की काय बोलतोय चांदेकर, अरे आतमधून काहीही ऐकायला येत नाही. अद्वैत मोठमोठ्याने म्हणत असतो की तू एक नंबरची मूर्ख आहेस, धक्का मारून का गेलीस? कला म्हणते की चांदेकर अरे काय बोलतोयस तू, मला काही ऐकायलाच येत नाही. कला तोंड वगैरे धुवत असते तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही नाही नाही, आता हिला ऐकायला नाही येणार हे सगळ्या गोष्टी. बेंबीच्या देठापासून ओरडतोय पण ही काय ऐकणार नाही. आता तर मला हिच्याच पद्धतीने समजवायला हवं असं म्हणत अद्वैत आता जोरजोराने बाहेरून दरवाजा वाजवत असतो. आणि मग कलाही काही कमी नसते. अद्वैत जसा बाहेरून दरवाजा वाजवत असतो तसा आपली कलाही आतून दरवाजा वाजवत असते त्याला प्रत्युत्तर दे. कला आतमध्ये हसत असते तर अद्वैत बाहेर म्हणत असतो की कसली नालायक बाई आहे ही, मी बाहेरून दरवाजा वाजवतोय तर ती मला प्रत्युत्तर देत आतमधून दरवाजा वाजवते. मग अद्वैत अजून जोरजोरात बाहेरून दरवाजा वाजवायला सुरुवात करतो. मग कला त्याला म्हणते की हो 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 वाजव वाजव वाजव, मस्त वाजवतोय अगदी, हां वाजव दरवाजे. अद्वैत म्हणतो की नाही नाही नाही, आता ही अशी ऐकणार नाही. आता असा दरवाजा ढकलतो ना की हिची अक्कलच ठिकाणावर येईल. त्याचवेळी कलाही विचार करते. कलाचं तोंड वगैरे तोपर्यंत धुवून झालेलं असतं, अंघोळ वगैरे तिला करायची नसते आणि ती स्वतःहून आता बाहेर येणार असते. आणि होतं असं की अद्वैत आता धक्का मारण्यासाठी 2 पावलं मागं जातो. आता तो खूप जोराचा दरवाजाला धक्का देणार असतो आणि त्याचवेळी कला दरवाजा उघडते आणि अद्वैत त्याचवेळी दरवाजावर धक्का द्यायला जातो तर अद्वैत डायरेक्ट बाथरूममध्येच येतो. अद्वैत पुढे जाऊन तोंडावर पडणारच असतो परंतु कला त्याला सावरते. मग कला अद्वैतला म्हणते की चांदेकर मला कोण मदत करायला येतंय यापेक्षा तुला आधार द्यायला फक्त मीच आहे, एवढं गोष्ट लक्षात ठेवा. एवढं बोलून कला तिथून निघून गेलेली असते तर अद्वैतची मात्र फार चिडचिड होत असते. इकडे सोहम आणि काजल दोघेही भेटलेले असतात. काजल जरा अस्वस्थ असते त्यामुळे सोहम तिला विचारतो की काय हो गुंडेश्वर, काय झालं तुम्हाला आणि अस्वस्थ दिसताय तुम्ही? काजल म्हणते की काय करू यार, अस्वस्थ होऊ नको तो काय करू मला सांग. घरी सर्वजण लग्न कर लग्न कर असं म्हणून माझ्या डोक्यावर बसलं. सतत आपला नुसता लग्नाचा विषय चाललाय. खरेबाईंना मी बजावून सांगितलंय की मला लग्न करायचं नाही तरी सुद्धा खरेबाई एकेकाला घेऊनच येते. यार मला तर त्यांच्या सोबत राहायचंय आणि खरेबाई खुशाल माझ्यासाठी मुलं बघते. तर सोहम जरा पॉझिटिव्ह होतो आणि म्हणतो की काय आता काय तुझं वय आहे का लग्न करायचं, कशाला बघायचे मुलं? सोहम मनात म्हणतो की नाही नाही नाही, मला आता विचार करायला हवा. सोहम मनात विचार करतो की नाही नाही नाही, असं डायरेक्टली बोलून तर काही होणार नाही. मला हिच्याशी वागताना कानामागून घास घेऊनच बोलायला हवं. ॲटलिस्ट मनातल्या भावना तरी ही बोलवून दाखवेल. मग काजल सोहमला विचारते की बोल ना सोहम, काहीतरी बोलत होतास ना तू? सोहम म्हणतो की नाही नाही ग, मी हा विचार करत होतो की कर की लग्न, एवढं काय त्यामध्ये. काजल म्हणते की उगाच काहीतरी भंकस नको करूस हा. तेव्हा सोहम म्हणतो की अगं भंकस नाही, आयुष्याचं सत्य हे. अगं तुला सांगतो की लग्नासारखी सुंदर गोष्टच नाहीये या जगात. मला तर असं वाटतंय की लगेच लग्न कर आणि सुखी होऊन जा. काजल म्हणते की तू जरा गप्प बसा, इथे आपल्याला लग्न करायचं नाहीये आणि तू मला काय वाकडं सांगतोयस? तुला काही वाटतं की नाही रे? सोहम म्हणतो की का, मला का काय वाटायला पाहिजे, काय वाटलं पाहिजे का मला? काजल म्हणते की जाऊ दे, मला ना तुझ्याशी बोलायचंच नाहीये, तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाहीये, चल मी येते. असं म्हणून काजल आता तिथून निघून जाते. मागे सोहम मात्र हसत असतो आणि मनामध्ये म्हणत असतो की नाही नाही नाही, हिच्या मनात काय चाललंय ना हे मला आता जाणूनच घ्यायला हवं. तर इकडे कला सकाळी सकाळी किचनमध्ये असते आणि स्वयंपाकाची तयारी करत असते. त्यासाठी कारले धुवून ती फडक्याने पुसत असते. त्याचवेळी नैना तिथे येते आणि नैना कलाला विचारते की कला काही मदत करायची आहे का? तेव्हा कला म्हणते की बरं झालं ताई तू आलीस, अगं मला सकाळपासून खूप दमल्यासारखं वाटत होतं ग. तेवढ्यात तिचं लक्ष कारल्यांवर जातं. कला अगं काय आहे हे सर्व, आज तू कारल्याची भाजी बनवणार आहेस?
कला म्हणते की अगं आज कारल्याची भाजी आणि भाकरी करण्याचा बेत आहे. नैना म्हणते की कला अगं काय आहे हे सगळं, आणि आता आपण चांदेकर आहोत, जरा स्टायलिश आणि लॅविश मेनू बनवत जा. मशरूम कर, पनीर कर, एक्झॉटिक व्हेजेस कर. आणि हे सर्व काय करतीयस तू? कारलं किती कडू असतं ते, शी. म्हणते की अगं ताई, महिन्यातून एकदा तरी कारलं हे पानावर असावं, आणि पोटासाठी अगं ते चांगलं असतं, आपल्या आईकडे असायचं बघ. नैना म्हणते की काय बोलतेस कला तू? अगं तेव्हाच्या गोष्टी कुठे करतीयस? तेव्हा आपण खरे होतो आणि आता आपण चांदेकर आहोत, समजतंय का? अगं जरा तरी आपल्या लेवलनुसार वाग. जाऊ दे, तसंही तुला सांगण्यात काहीच अर्थ नाहीये. मी एक काम करते, मी माझं ऑर्डर करून घेते, तू बनव तुला काय बनवायचं ते. कला म्हणते की अगं ताई, तुला नक्की आवडेल, तू एक काम कर बरं, मला छान कारले चिरून दे, मी मस्त भाजी बनवते, तुला नक्की आवडेल बघ. नैना म्हणते की हो का? नाही नाही अगं, मला ना काहीतरी काम आठवलं, म्हणजे राहुल पण मला बोलवतोय तिकडे. तू एक काम कर ना, मी तुझ्या मदतीला ना दुसरं कोणाला तरी पाठवते, तू त्यांच्यासोबत करून घे. आणि मला आता जावं लागेल ना, राहुल बोलवतोय वरती, चल मी जाते हां, असं म्हणून नैना काहीतरी रिझन देऊन तिथून पळ काढते. जेव्हा सर्वजण जेवायला बसलेले असतात तेव्हा मग कला सर्वांना भाजी वाढत असते. आबा म्हणतात, अरे वा, आज तर माझ्या आवडीची भाजी केली आहेस. त्याच वेळी कला अद्वैतच्या ताटात सुद्धा कारल्याची भाजी वाढते. मग अद्वैत कलाला म्हणतो की खरे हे काय आहे, तू कारल्याची भाजी केली असास? कला म्हणते की का, सगळा स्वयंपाक काय मी तुला विचारून करते का? काल तोंडली बटाट्याची भाजी केली होती आणि परवा पनीर भुर्जी होती. यातलं मी तुला विचारून काय केलं होतं, तरी सुद्धा खाऊनच घेतलं ना तू. अद्वैत म्हणतो की नाही नाही नाही, बाकीच्या भाज्यांचं ठीक आहे, परंतु कारली का आणलीस मग तू? कला म्हणते की कारण घरामध्ये कारली होती म्हणून कारल्याची भाजी केली. विषय संपला. अद्वैत म्हणतो की मी काय प्रश्न विचारतोय आणि तू कसले उत्तरं देतीयस? हे बघ, मला कारल्याची भाजी आवडत नाही, मी नाही खाणार. आणि काय ग, तुला बाकी सगळ्यांचं सगळं काही माहीत असतं, हे कसं काय तुला माहीत नाही? कला म्हणते की असं काय करतोय चांदेकर, म्हणून तर कारल्याची भाजी बनवली. अद्वैत म्हणतो की पण मी तर कधी म्हटलं नाहीये की मला कारल्याची भाजी आवडते म्हणून. कला म्हणते की अरे चांदेकर, लग्न झाल्याच्या पहिल्या दिवसापासून बघते की तू किती कॉन्शियस आहे खाण्याच्या बाबतीत, आणि बाजारात जेव्हा मी कडू कारली बघितली ना, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मला तुझीच आठवण झाली अरे, असं म्हणत कला हसत असते. बाकीचे सर्वजण त्यांचं भांडणं ऐकत असतात, तर सरोज मात्र खूप रागवत असते की कला अशा प्रकारे अद्वैतशी बोलत असते म्हणून. कला अद्वैतला म्हणते की अद्वैत, अरे कारल्याची भाजी किती हेल्दी असते, म्हणून तर मी केली आहे. अद्वैत म्हणतो की झालं तुझं, उगाचच तुझ्या अकलेचे भोपळे फोडू नकोस इथे. कला म्हणते की का, तुला मिरची झोंबली का? अद्वैत म्हणतो की जाऊ दे, तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाहीये. अंजू, तू एक काम कर, माझ्यासाठी दुसरी भाजी बनव. मग आबा अंजूला म्हणतात की अंजू थांब, अद्वैत मला सांग की तू कारल्याची भाजी का खात नाही? तेव्हा अद्वैत म्हणतो की आबा मला नाही आवडत. तेव्हा आबा म्हणतात की अरे तुला आवडत नाही असं नाहीये, लहानपणी तुला कडू कारल्याची गोष्ट सांगितली होती आणि तेव्हापासून कारलं हे कडूच असतं, औषधं कडूच असतात, ती घ्यायचीच नाही असं तुझ्या मनाने ठरवलं, आणि तेव्हापासून तुला कारलंच आवडत नाही. अरे पण आता खाऊन बघ, आवडेल तुला. अद्वैत म्हणतो की अहो आबा पण. तेव्हा आबा म्हणतात की आता पण नाही आणि बिन नाही, हे बघ कारलं कडू असतं मला माहिती आहे, परंतु बनवण्यात सुद्धा एक कला असते, आणि तसंही आपली कला म्हणजे सुगरण, त्यामुळे तिने जर बनवलं असेल तर मस्तच झालं असणार. अद्वैत, एकदा तू खाऊनच बघ, बघ तू परत परत मागशील. त्याचवेळी नैना तिथे येते. तेव्हा कला म्हणते की बरं झालं नैनाताई तू आली, चल बरं तूही आता जेवायला बस. नैना म्हणते की छी, कारल्याची भाजी, नाही नाही नाही, मला तर जेवायलाच नकोय, असं म्हणत उलटा करत करत आता ती वरती निघून जाते. ती कशाला कारल्याची भाजी खाईन, कारण तिने ऑलरेडी पार्सल मागवलेलं असतं. रजनी म्हणते की काय ग, तिला उलटी वगैरे होत होती का? कला म्हणते की हो, वाटत तर तसंच होतं, तोंडावर हात ठेवून गेली एव्हाना तिला उलटीही झाली असेल. रजनी म्हणते की अगं बाई, परंतु या अवस्थेत असं उलटी होणं चांगलं नाही ना ह्या महिन्यामध्ये. कला म्हणते की हो, पण मला तसंही तिने बाहेर काही वेडवाकडं खाल्ल्याचं आठवत नाहीये. तेवढ्यातच नैना तिथे येते आणि नैना अगदी तोंडावर हात वगैरे ठेवून आलेली असते, जसं काही तिला खूप त्रास झाला या सगळ्या गोष्टीचा. कला तिला विचारते की ताई तू बरी आहेस ना ग, तुला उलटी झाली का? तेव्हा नैना म्हणते की हो. कला लगेचच अंजूला साखर पाणी आणण्यासाठी सांगते. रजनी नैनाला म्हणते की मला ना नैना काहीतरी गडबड वाटते, आपण डॉक्टरांना दाखवूयात का? नैना विचारते की कसली गडबड? रजनी म्हणते की अगं काय आहे, या अवस्थेत जरी थोडीशी जरी गडबड झाली ना तरी आपल्याला सावध असायला हवं. डॉक्टरांना घरीच बोलवायला हवं का, असं आबा विचारतात.
तेव्हा नैना म्हणते की नाही नाही आबा, डॉक्टरांना कशाला बोलवायचं, मी बरी आहे. कला नैनाला म्हणते की अगं ताई, येऊ देत की डॉक्टर, तू डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा डॉक्टर इथं आलेले बेटर असेल ना, आणि कशाला तू स्वतःला त्रास करून घेते, त्यापेक्षा तू थांब इथेच, डॉक्टर आले की तुला चेक करून जातील. आबा नैनाला म्हणतात की नैना हे बघ, तसं सगळं ठीक असेल, परंतु एकदा डॉक्टरांना दाखवलं म्हणजे आपल्याला काही काळजी राहणार नाही ना. नैना आता साखर पाणी पित असते, तिला प्रचंड टेन्शन आलेलं असतं. मनामध्ये ती विचार करत असते की बापरे, आता जर ह्या म्हाताऱ्याने डॉक्टरांना बोलवलं तर मात्र माझं काही खरं नाही, आणि आता जर सगळ्यांना कळलं की मी प्रेग्नंट नाहीये तर. रजनी म्हणते की कला, तू पहिल्यांदा डॉक्टरांना कॉल कर बरं. नैना म्हणते की हो मामी, कशाला डॉक्टरांना कॉल करायचा. रजनी म्हणते की अगं काळजी करू नकोस, आपण आपल्या फॅमिली डॉक्टरांनाच बोलूयात, आणि तसंही त्यांच्या हाताला चांगला गुण आहे अगं. नैना म्हणते की हो मामी, त्यांच्या हाताला असेल गुण, परंतु माझा एक डॉक्टर आहे ना, मग त्यांना कशाला बोलू. कला म्हणते की मला असं वाटते की डॉक्टर जोपर्यंत येऊन काय खरं काय खोटं सांगणार नाही ना, तोपर्यंत माझ्या जीवाला काही चैन पडणार नाही. नैना कलावर चिडते आणि म्हणते की कला, तू काय मूर्ख वगैरे आहेस का, मी जर तुला सांगते की सगळं ओके आहे तर ओके आहे, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. आणि मला काही उलटी नाही झाली आहे, मला फक्त मळमळ होत होती, आणि तू उगाच हायपर होऊ नकोस हा. त्यावर रजनी म्हणते की नाही हा नाही ना, या सगळ्या काळामध्ये असं हलगर्जीपणा करून अजिबात चालणार नाही. नैना विचार करते की नाही नैना, काही झालं तरी तुला आता काहीतरी तुझ्यासाठी स्टँड घ्यावा लागेल, तुला आता काहीतरी बोलावं लागेल, नाहीतर हे सगळे आता खूप हायपर होत आहे, तुझं भांडं फुटायला काही वेळ सुद्धा लागणार नाही. नैना म्हणते की तुम्ही नका ना एवढा हायपर हो सर्वजण. रजनी म्हणते की नैना, अगं आम्हाला तुझी काळजी वाटते, तू जे सांगते ना ह्या गोष्टी फक्त डॉक्टरांनी एकदा सांगून दे म्हणजे आमची काळजी मिटेल. मग नैना आता मुद्दाम राहुलला हात लावते आणि म्हणते की बोल काहीतरी आता तू. मग राहुल आता नैनाची बाजू घेऊन बोलतो की काय झालं असेल ना, आम्ही बाहेर खाल्लं होतं, त्यामुळे कदाचित तिला थोडंसं मळमळ होत असेल, तुम्ही उगाच त्रास करून घेऊ नका, तुम्ही हायपर नका हो, मी एक काम करतो, मी लगेच डॉक्टरांशी बोलून घेतो. राहुल लगेचच तिथून निघून जातो. आता राहुलने हे सगळं ऐकलेलं असतं, कारण नैनाने ऑलरेडी त्याचे 2-3 कामं करून दिलेले असतात. नैना आणि राहुल हे आता कांड करण्यासाठी एकत्र झालेले असतात, त्यामुळे नैनाने राहुलला ते काम सांगितलेलं असतं. तेव्हा आबा म्हणतात की हे बघ नैना, आता तू 2 जीवाची आहेस, आता हलगर्जीपणा करून काही चालणार नाही, डॉक्टर जे काही सांगतील ते सगळं ऐकावं लागेल. तेवढ्यात राहुल तिथे येतो आणि म्हणतो की हो, डॉक्टरांशी माझं बोलणं झालं, डॉक्टर बोलले की काळजी करण्याचं काही कारण नाही आहे, त्यांनी एक गोळी लिहून दिली आहे, तेवढी मी मेडिकलमधून घेऊन येतो. नैना म्हणते की बघितलं ना, मी म्हटलं होतं ना. बरं आबा, मी खोलीमध्ये जाऊन पडू का जरा. कला म्हणते की बरं चल ताई, मी तुला वरती सोडून येते. त्याचवेळी राहुल म्हणतो की नाही नाही, मी सोडवतो ना तिला. मग राहुल आता नैनाचा हात धरून नैनाला रूममध्ये घेऊन जातो, तर रोहिणी मात्र डोळे फाडून बघत असते की अचानक हा चमत्कार कसा काय झाला, म्हणजे हा राहुल या नैनासोबत एवढा चांगला कसा काय वागतोय. जेव्हा कला ही रूममध्ये आलेली असते तेव्हा नैनाचाच विचार तिच्या मनामध्ये असतो. ती विचार करत असते, ताई एवढं डॉक्टरांकडे जाण्यासाठी नाही का म्हणत होती, आणि एवढी कशी बेफिकर ती, असं का वागते जणू काही ती प्रेग्नंटच नाहीये. नाही नाही नाही, या सगळ्या गोष्टीबद्दल मला ताईशी बोलायलाच हवं, असं म्हणून कला तिथून जायला निघते. त्याचवेळी अद्वैत तिथे येतो आणि दोघांचीही धडक होते. अद्वैत तिला म्हणतो, काय ग, देवाने तुला बघायला एवढे मोठे डोळे दिले तरी पण काय लोकांना धडकतेस ग, जरा ते डोळे मोठे करून बघ आजूबाजूला. मग कला आता मोठे डोळे करून अद्वैतकडे बघत असते. मग अद्वैत म्हणतो की आता करून काय उपयोग नाही, जेव्हा बघायचं असतं ना तेव्हाच बघायचं, जेव्हापासून मला भेटली आहेस ना तेव्हापासून नुसती मला धडकते, आणि चूक स्वतःची असली ना तरी माझ्याशी कचाकचा भांडतेस. कला म्हणते की आता जाऊ मी, तुझं झालं असेल तर जाऊ का आता मी. अद्वैत म्हणतो की कधीपासून याच गोष्टीची वाट बघतोय, हवं तर प्लीज म्हणतो की पण कायमची इथून निघून जा, खरं तर तो दिवस म्हणजे माझ्या आयुष्यातला मुक्तता दिवस असेल. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर हे बघ, मी आता भलत्याच विचारामध्ये आहे आणि मला या गोष्टीबद्दल नाही बोलायचं आता. कला आता तिथून निघून जात असते तर नेमकी कलाचा जो साडीचा पदर आहे तो अद्वैतच्या घड्याळामध्ये गुंततो, आणि त्यामुळे कलाला वाटतं की अद्वैतनेच साडी पकडली, अद्वैतनेच पदर पकडलाय. तर कला त्याला म्हणते की अद्वैत सोड बरं माझा पदर, तुला म्हणते ना मला जाऊ दे म्हणून. अद्वैत म्हणतो की हा मी काय केलंय. मग कला मागे वळून बघते तर अद्वैतच्या घड्याळामध्ये कलाचा पदर अडकलेला असतो. मग कला म्हणते की अरे चा असं झालंय. तर अद्वैत म्हणतो की अरे चा असं झालंय काय म्हणायची गरज आहे का, आणि मी काय डोक्यावर पडलोय का तुझा पदर हातात धरायला आणि तुला थांबवायला. कला म्हणते की चुकून अडकलाय ना पदर, मग सोडवायला मदत कर आता. हे बघ, तुला मुक्तता हवी आहे ना, जेवढा लवकर सुटेल तेवढा लवकर सुटेल.
मग अद्वैत आता तो गुंता सोडवण्याचा प्रयत्न करत असतो, तो पदर अटकलेला असतो तो काढण्याचा प्रयत्न करत असतो. अद्वैत एवढे प्रयत्न करत असतो तरी त्याला काही जमत नसतं. कला म्हणते की चांदेकर काय करतोयस तू, गुंता सोडवण्याच्या ऐवजी आणखी गाठी करून ठेवतोयस, तुला ना काही जमतच नाही. अद्वैत म्हणतो की तुला सांगतोय हा, ओढू नको हा माझ्यावर उगाच, नाही जमत आहे मला. मग कला आता त्या गाठी सोडवण्याचा प्रयत्न करते आणि अद्वैतला म्हणते की तू नक्की बिझनेसमॅन आहेस ना. अद्वैत म्हणतो की त्याचा आणि इथे काय संबंध. कला म्हणते की अरे बिझनेसमॅनकडे ए नाही तर बी प्लॅन रेडी असतो. चल गाठ सुटत नाही मला मान्य आहे, परंतु घड्याळ काढण्याचा तरी प्रयत्न कर. अद्वैत म्हणतो की गप्प बस, तुझ्याकडनं बिझनेस शिकायची मला काही गरज नाहीये. कला आणि अद्वैत दोघं एका वेळी प्रयत्न करत असतात आणि पदर सोडवण्यासाठी ते गाठ सोडवण्याचं काम त्यांचं चालू असतं. त्याचवेळी रजनी तिथे येते, दोघंही पदर सोडवत असतात आणि डोक्याची टक्कर सुद्धा त्यांची होत असते. अद्वैत म्हणतो की काय ग, डोकं काय आपटते सारखं सारखं, तुझं डोकं फिरलेलं आहे मला माहितीये, मग दुसरीकडे कुठेतरी जाऊन आटप. तेव्हा कला म्हणते की आटप नसतं ते आपट असतं, तू पहिल्यांदा आटप म्हणजे माझं डोकं आपटणार नाही. अद्वैत म्हणतो की माझं कसं आपटत नाही मग. कला म्हणते की अद्वैत कारण मला डोकं आहे म्हणून ते आपटतंय. अद्वैत म्हणतो की एवढी बोलतेस ना मग सोडव, एकटीनेच सोडव. अद्वैत आणि कला दोघंही गाठ सोडवत असतात आणि कला म्हणत असते की काय हे का सुटत नाहीये ही गाठ. तेवढ्यात रजनी म्हणते आंबाबाईने बांधली आहे ना ती गाठ, कधीच नाही सुटणार, त्यामुळे गाठही सुटणार नाही आणि वेळ दाखवणारं घड्याळ सुद्धा बदलणार नाही. रजनीला तिथे बघून कला आणि अद्वैत थोडंसं ऑकवर्ड फील करत असतात. तर मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे कला आणि अद्वैत दोघंही आता ती गाठ सोडवतात. तर कला म्हणते की सुटली बाबा एकदाची गाठ. अद्वैत म्हणतो की हो, दोघांनी प्रयत्न केल्यावर बरोबर गोष्टी सुटतात. कला म्हणते की हो चांदेकर बरोबर बोलतोयस तू. मग अद्वैत म्हणतो की हो, काही गोष्टी जर दोघांनी मिळून केल्या तर लवकर सुटतात. मग कला आणि अद्वैत दोघेही आता एकमेकांशी हात मिळवतात. जेव्हा सर्वजण बसलेले असतात रात्रीच्या वेळी तेव्हा कला म्हणते की नैनाताईची काळजी घेण्यासाठी आपण जर एखाद्या मावशींना ठेवलं तर. मग रोहिणी म्हणते की डॅड मी काय म्हणते, मिसेस खऱ्यांना आपण इथेच थांबून घेऊयात, मग त्या घेतील की नैनाची काळजी. असं जेव्हा रोहिणी म्हणते तेव्हा कलाला मात्र या सगळ्यात काहीतरी गडबड वाटते, कारण चांदेकर एवढे दिलदार तर नाहीये की माझ्या आईला इथे असंच ठेवून घेतील, हे तिला माहीत असतं. तर मित्रांनो आजच्या या भागाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.